आज आपण 12वी सायन्सच्या रिस्पिरेशन अँड सर्क्युलेशन या टॉपिकची माहिती घेणार आहोत. तर बघा, बॉडी इन द ह्युमन बिंग दे आर मेड फ्रॉम अ डिफरंट टाईप ऑफ सेल अँड सेल परफॉर्म अ डिफरंट टाईप ऑफ प्रोसेसेस. फर्स्ट इज अ रिस्पिरेशन, सेकंड सर्क्युलेशन, डायजेशन आणि यासारख्या बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रोसेसपासून मानवी शरीर बनलेलं असतं. आणि त्यामध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन ही सुद्धा महत्त्वाच्या प्रोसेस आहेत. आणि ह्या सर्व प्रोसेस MBBSला जाण्यासाठी महत्त्वाच्या असतात. आणि हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक रिस्पिरेशन आणि सर्क्युलेशन यांच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपातल्या प्रोसेस ॲक्टिवेट होत असतात किंवा त्या परफॉर्म करत असतात. त्यामध्ये या सर्व प्रोसेस पुन्हा पुन्हा होत असतात. आणि हे सर्व टॉपिक वेगवेगळ्या स्वरूपातले असतात. आणि प्रत्येक जे ॲक्टिव्हिटी आहेत, प्रत्येक प्रोसेस इन द ह्युमन बिंग दे आर रिस्पिरेशन, सर्क्युलेशन, डायजेशन, एक्सक्रिएशन अँड कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. दे शोविंग वन ऑफ द टाईप ऑफ नेसेसरी कंपोनंट दॅट इज नोन ॲज एनर्जी. आणि जेव्हा एनर्जी शरीरामध्ये तयार होते त्यानंतरच आपल्या शरीरात ह्या सर्व प्रोसेस ॲक्टिवेट होतात किंवा त्या परफॉर्म होतात. त्या पूर्ण करण्यासाठी आपल्या शरीरात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, लिपिड्स आणि फॅट्स यांची गरज असते. आणि हे सर्व कंपोनंट आपल्या शरीरात एनर्जीपासून किंवा एनर्जी प्रोड्यूस करतात. आणि एनर्जी प्रोड्यूस करत असताना आपल्या शरीरामध्ये जे अन्न आपण घेतो त्याच्यामध्ये असलेलं प्रोटीन, त्याच्यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट, लिपिड आणि वेगवेगळ्या स्वरूपातले कंपोनंट आपल्या शरीरात आवश्यक असतात. आणि त्याद्वारेच सर्व प्रोसेस आपल्या होत असतात. आपण जेव्हा अन्न खातो त्यावेळेस प्रोटीन, कार्बोहायड्रेट, लिपिड्स आणि फॅट्स ह्या सारखे कंपोनंट तयार होतात. पण आपल्या शरीरामध्ये एनर्जी तयार करण्यासाठी ATP म्हणजे एडिनो साइन ट्रायफॉस्फेट हे ATPचं फुल फॉर्म आहे. आणि या स्वरूपामध्ये आपल्या शरीरात एनर्जी प्रोड्यूस केली जाते. आणि एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी पूर्णपणे तयार केली जाते. पण आपण अन्न घेताना प्रोटीन, कार्बोहायड्रेट, लिपिड आणि फॅट्स यांचा सोर्स म्हणून आपल्या शरीरात आपण अन्न घेतो. आणि ते पूर्ण कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये असतात. आपण जेव्हा चॅप्टर नंबर 4चा अभ्यास केला त्याच्यामध्ये प्रोटीन्स असेल, हे मायक्रोमॉलिक्युल्स असतात. त्यानंतर कॉम्प्लेक्स स्वरूपातले कंपोनंट आपल्या शरीरात तयार होतात. म्हणजेच ATP तयार होत असताना सर्व एनर्जी ही वेगळ्या स्वरूपात तयार होते. सर्व प्रोसेस ह्या वेगळ्या पद्धतीने तयार होतात. आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटी, डायजेशन असो, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, सर्क्युलेशन असो किंवा रिस्पिरेशन असो, या सर्व प्रोसेस आपल्या शरीरात महत्त्वाच्या प्रोसेस म्हणून ओळखल्या जातात. पण रिस्पिरेशन या प्रोसेसद्वारे अन्न आपण जे घेतो ते अन्न घेतल्यानंतर त्याला पूर्णपणे ATPमध्ये कन्वर्ट करण्याचं काम ह्या रिस्पिरेशन प्रोसेसमध्ये होतं. आपण अन्न घेतल्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीमपासून अन्न हे डायजेस्ट केलं जातं. आणि आपल्या आवश्यक कंपोनंट जे आहेत म्हणजे ATP तयार करण्यासाठी प्रोटीन्स, त्यानंतर कार्बोहायड्रेट्स किंवा रिस्पिरेशन हे सर्व कंपोनंट आवश्यक असतात. आणि त्याद्वारे कोणत्याही ॲक्टिव्हिटी आपण आपल्या शरीरात करून घेऊ शकतो. आपल्या शरीरात ATP तयार होण्याचं काम हे नॅचरल तयार होतं. त्यासाठी आपली कोणतीही वेगळ्या पद्धतीने करण्याची गरज नाही. पूर्ण प्रोसेस ह्या ऑटोमॅटिक तयार होतात. आणि आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रोसेसद्वारे ATP फॉर्म तयार करणं आणि ते ATPला एनर्जी प्रोड्यूस करणं. आणि एनर्जी प्रोड्यूस होत असताना ATP कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये असलेलं कंपोनंट त्यापासून ATP प्रोड्यूस केले जातात.
एडिनो ट्रायफॉस्फेटचं कन्वर्जन पूर्ण हे वेगळ्या स्वरूपात केलं जातं आणि आपल्या शरीरात जे डायजेस्ट मटेरियल आहे त्याला डायजेस्ट करून ATP प्रोड्यूस केलं जातं आणि विरुद्ध जे बेनिफिट कंपोनंट आहे त्याला एक्सक्रीट केलं जातं किंवा ते आपल्या शरीरातून बाहेर टाकलं जातं आणि त्यानंतर पूर्ण एक्सक्रिएशन प्रोसेसद्वारे अनयूज मटेरियल बाहेर टाकलं जातं किंवा ते बाहेर फेकलं जातं. दॅट नोन ॲज एक्सक्रिएशन प्रोसेस. आणि आपल्या शरीरामध्ये ATP बनवण्याचं काम म्हणजे वेगळ्या डायजेस्ट केलेल्या मटेरियलपासून ATP प्रोड्यूस करण्याचं काम हे रिस्पिरेशनद्वारे होतं. आपण पहिल्यांदा शिकलो का रिस्पिरेशन म्हणजे एक्सचेंज ऑफ गॅसेस म्हणजे ऑक्सिजन इन घेणं आणि CO2 बाहेर सोडणं याला आपण रिस्पिरेशन असं म्हणतो. तर त्यामध्ये आपण ऑक्सिजनच का आपल्या शरीरात घेतो याचा आपण प्रश्न आपल्या मनात आला आहे का? CO2 का आपण आपल्या शरीरात घेतो? दुसरा कोणता गॅस आपण घेऊ शकत नाही किंवा तो आपल्या शरीरात घेत जात नाही आणि तोच CO2 आपल्या शरीरातून बाहेर का टाकला जातो? म्हणजे इनटेक करताना O2 आणि बाहेर टाकताना CO2 या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी आपल्या शरीरात का होतात हे बघण्यासाठी आपण रिस्पिरेशन प्रोसेस बघणार आहोत. पण वेगळ्या स्वरूपातल्या गॅसेस म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण नोजद्वारे CO2 घेतो, CO2 शरीराबाहेर टाकतो आणि O2 हा इन करत असतो. या सर्व ॲक्टिव्हिटी ह्या होत असतात. पण आपल्या शरीरात ज्या पूर्ण प्रोसेस होतात त्या ऑक्सिडेशनद्वारे होत असतात आणि ऑक्सिडेशन होणं म्हणजे फक्त त्या ठिकाणी ऑक्सिजन प्रेझेंट असणं आणि ऑक्सिजन प्रेझेंट असणं म्हणजे सर्व ॲक्टिव्हिटी ज्या प्रोसेस आपल्या शरीरात होतात त्या सर्वांसाठी O2 हा फॅक्टर नेसेसरी असतो. आपल्याला माहीत आहे का जो O2 असतो ऑक्सिजनच्या व्यतिरिक्त किंवा ऑक्सिजनद्वारे पूर्णपणे ऑक्सिडेशन प्रोसेस कॅरी आऊट केली जाते आणि त्या ऑक्सिडेशन प्रोसेससाठी O2 हा नेसेसरी कंपोनंट असतो आणि त्याद्वारेच ऑक्सिडेशन हे होऊ शकतं. त्यामध्ये बघा O2 हा कंपोनंट्स फक्त आपल्या शरीरात घेतला जातो आणि दुसरा कंपोनंट आता तुम्ही जे बघताय ते चित्र आपल्या नाकाचं आहे आपल्या नाकाचं नाही तर ते एका प्राण्याचं नाक आहे. त्या नाकामध्ये ज्या ॲक्टिव्हिटी आपण बघतोय त्यामध्ये बरेचसे कंपोनंट आपण बघतोय. आपण डॉग म्हणतो त्याला डॉगचं नोज आपल्याला दिसतंय आणि त्या नॉजमध्ये किंवा आपल्यासारख्याच सर्व प्राण्यांमध्ये रिस्पिरेशन होत असताना रिस्पिरेशनचे एकूण 2 प्रकार असतात. पहिले फिजिकल लेवल रिस्पिरेशन आणि दुसरा जो असतो सर्क्युलर नाही सेल्युलर लेवलला प्रत्येक ॲक्टिव्हिटी आपल्या शरीरात होत असतात. फिजिकल लेवल जे असते हे पूर्णपणे एन्व्हायरमेंटपासून आपल्या शरीरात जो गॅसेस घेतला जातो आपल्या शरीरामध्ये ज्या पद्धतीने O2 आपण आपल्या नोजद्वारे घेतो त्याला आपण फिजिकल कॉन्टॅक्ट असं म्हणतो आणि या फिजिकल कॉन्टॅक्टद्वारेच आपण पहिल्या स्वरूपात रिस्पिरेशन करतो. द प्रोसेस वेअर इंटेक ऑफ गॅस बाय आवर इंटेक ऑफ O2 गॅस मीन O2 दॅट इज नोन ॲज अ फिजिकल लेवल रिस्पिरेशन. आणि ज्यावेळेस कार्बोहायड्रेट्स ज्या बाहेर सोडतो ती सुद्धा एक फिजिकल प्रोसेस आहे. डायरेक्टली फिजिकली कॉन्टॅक्ट विथ द O2 विथ आवर नोज दॅट इज नोन ॲज अ फिजिकल लेवल ऑफ प्रोस्पेशन. सेकंड लेवल त्याला आपण सेल्युलर लेवल असं म्हणतो. सेल्युलर लेवल आणि फिजिकल लेवल रिस्पिरेशन होत असताना हे जेव्हा आपण फिजिकली बघतो त्याला आपण फिजिकल रिस्पिरेशन असं म्हणतो. डायरेक्टली फिजिकल कॉन्टॅक्ट विथ द नोज विथ द डिफरंट टाईप ऑफ गॅसेस. आणि त्यानंतर जी प्रोसेस आपण जे बघणार आहोत त्याला आपण सेल्युलर लेवल असं म्हणतो. म्हणजे रिस्पिरेशन होत असताना सेल्युलर लेवल ह्या महत्त्वाच्या स्तरावर सेल्स जेव्हा आपल्या शरीरात रिस्पिरेशन घडून आणतात त्याला आपण या पद्धतीने सेल्युलर लेवल असं म्हणतो किंवा सेल्सद्वारे ज्या स्वरूपातलं रिस्पिरेशन आपल्या शरीरात होतं म्हणजे ही प्रोसेस पूर्णपणे नोजद्वारे आपल्या शरीरात O2 आल्यानंतर त्याला पेशीय स्तरांपर्यंत ज्याही अभिक्रिया होतात त्याला आपण पेशीय स्तरावर होणाऱ्या अभिक्रिया दॅट नोन ॲज अ सेल्युलर लेवल होत असताना सेल्स ह्या वेगवेगळ्या पद्धतीने होत असतात आणि प्रत्येक सेल्युलर होत असताना
किंवा सेल्युलर लेवलवर होणाऱ्या ज्या रिॲक्शन आहेत किंवा रिस्पिरेशन आहे त्याचे दोन प्रकार आपण जनरली म्हणतो. दॅट इज एरोबिक आणि अनएरोबिक प्रोसेस रिस्पिरेशन, ज्याला आपण अनएरोबिक रिस्पिरेशन असं म्हणतो. ह्या दोन्ही लेवलवर एरोबिक आणि अनएरोबिक प्रोसेस, एरोबिक प्रोसेसमध्ये पूर्णपणे ऑक्सिजनची गरज असते. दॅट मीन्स OT इज टोटली रिक्वायर्ड. और त्यामध्ये दुसरी प्रोसेस अनएरोबिक म्हणजे त्यामध्ये O2 इन्व्हॉल्व नसतो, त्याला आपण अनएरोबिक असं म्हणतो. प्रत्येक सेल्युलर मटेरियल किंवा सेल्युलर कंपोनंट या पद्धतीने रिस्पिरेशन घडून आणतात आणि त्याद्वारे रिस्पिरेशन हे पूर्णपणे कॅरी आऊट केले जातात. रिस्पिरेशन होत असताना CO2 आणि बाहेर टाकलं किंवा O2 मध्ये घेणं शरीरामध्ये, याला आपण पूर्णपणे या पद्धतीने अभ्यासतो. आणि ते पूर्ण सेल्युलर होत असताना RBC इज ऑल्सो वन ऑफ द टाईप ऑफ सेल, म्हणजे सेल्युलरमध्ये RBCजमध्ये याचा वापर केला जातो. आणि ऑक्सिजन घेतल्यानंतर त्याला शरीराबाहेर टाकणं, शरीरात घेणं, याला आपण सेल्युलर लेवलचं रिस्पिरेशन असं म्हणतो. आणि वातावरणामधून घेणारा O2 किंवा आपण घेत असलो CO2 आणि बाहेर टाकला CO2, हे पूर्णपणे प्रोसेस आपण बघू शकतो. आपण इथं रिस्पिरेशनची